हे बघा व्यवसायाचं सांगण्याची गरज नाही ते इथं करा इथं कशाला यायचं ना सांगा हा इथे ना बाई मी डिलिव्हरी करायला तुमची बरोबर बोलला ना बाई अरे अरे थांबा 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 तुम्ही काहीतरी गैरसमज केला बाई बाई मी आहे शिकलेला माणूस त्याच्यामुळे मी इंग्रजी बोलतो त्याच्यामुळे सगळा प्रकार झाला बघा म्हणजे काय तुमच्या कैलास इकडे कपडे आणले होते इस्त्री करायला त्या कपड्यांची घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी मी इथं आलो असं मला म्हणायचं कोणती डिलिव्हरी म्हणली आता डिलिव्हरी नाही समजतं पण खाली एवढं घाबरता का ती डिलिव्हरी तुम्ही एकावर एक बाई एकावर एक समोरचा माणूस सहन करू शकत नाही अबा मग का तुम्हाला येते का ठीक आहे मग मला येते बाई यू डोंट नो अबाउट द सेंटिमेंटल ऑफ द जेलसी स्टॅप ॲज अ गुस्टर टीम मला ना त्या मिस्टर आलीशिवाय बाकी काही कळलेलं नाही काही गोष्ट आहे का फॉरेनची इंग्रजी आहे फॉरेनची फॉरेनची इंग्रजी मला कसा फॉरेन कुठं आहे विदेशात विदेशात हो मग हा विदेश फॉरेन मध्ये हे दोन्ही कुठं आहे तो एकामेकाच्या आजूबाजूला बहुत राहते त्या आजूबाजूला पण ह्या साड्या मी काय जवळ दिल्या होत्या हा कुठं राहिला कैलास नाव इकडे अजिबाई माझ्याकडे कपडे दिले आणि तो पुढेच निघून आला असेल बाई घरामध्ये खरंच आलेला नाही तो अजी असायची आला असेल आता तुमच्या समोरच आलेला विक्रय अरे ना मला दिसला नसता का तो बरोबर आहे पण तुमच्या घराला खोल्या अनेक आहे तुम्ही आतमध्ये आपला साक्षीदार करत असाल आणि तो आला असेल गेला असेल बाई पाहून तर पहा असेल ना जी खरंच आलेला नाही तो बाई माझी गोष्ट आहे का तुम्ही पाहून तर बाई चला चला म्हणलं आतमध्ये अरे पुन्हा गैरसमज गेलात बाई मला सांगा मी तुमच्यासाठी नवीन आहे मग तुमच्या घरात एकटा जाऊ का मी जाईन का मी म्हणून म्हणतो आतमध्ये म्हणून म्हणजे मी सांगतो बघा कसं म्हणायचं असतं बाई आईच्या जातीशी बोलताना जरा सभ्यपणानं प्रेमानं बोलायचं असतं असं म्हणता बाई सांगा ना मला बरं बरोबर सांगा बाई बघा बाईशी बोलताना कसं बोलायचं बरं चला ना असं म्हणायचं बरं म्हणजे काय कधी म्हणलं नाही बघा त्याच्यामुळे चला ना तुम्ही असंच तर म्हणलं होतं पुन्हा सांगा तुम्हाला काय सांगितलं बाईशी बोलताना जरा प्रेमानं बोलायचं प्रेमानं सुद्धा बाई सांगायची सांगायची आता व्यवस्थित बघा सांगणार नाही तुला आधी सभेपणा चला ना चला ना सभेपणा आता प्रेमानं बाई चला ना एवढं प्रेम नको दाखवा निघून जाईल माणूस एवढं लागते का हा सभ्यपणा बरोबर आहे ना आणि आता प्रेम कर्मचाऱ्याची सवय नाही मी घरी जातो चांगली प्रॅक्टिस करतो आणि मग येतो आणि मग म्हणतो चला
मग आल्यावर नाही का जी एकदम बरोबर तुम्ही तसंच करा तसंच करा घरात घरी चांगली प्रॅक्टिस करा त्याच्यानंतरच माझ्या समोर मग मला चला बिलकुल मग या म्हणजे असं सगळं करायला म्हटल्यावर मग आता पाहून पागल समजू नकोस मला चांगली हुशार आम्ही बाई मी सभ्य माणूस आहे मी तसं नाही आहे मी कधी म्हणून का तुम्हाला चालणार अजित त्याला पाहासाठी म्हणलो मी असं बेटा आहे बोलता घरात गेला असेल तपश्चर्या करत बसलो नाही गेला तो घरामध्ये नाही गेला का इकडे बरं भाई कैलास कसा माणूस कसा आहे कैलास आणि खूप चांगला आहे आणि तुला सांगू काही सांगू तुझी सगळी कामं व्यवस्थित करतो अजिबात काहीच करू देत नाही मला खरंच खूप चांगला माणूस आहे तुम्ही एवढा चांगला विचार त्या दिवशी करतो तुम्हाला असं वाईट साहेब बोलतो आता बाई तुम्ही एवढं चांगलं बोलता त्याच्याबद्दल फार चांगला तुमचं मन फार चांगलं आहे हा बेटा माहिती आहे का तुम्हाला काय काय म्हणतो माहिती आहे मला काय म्हणतो तुम्हाला अजिबात सांगणार नाही येऊ दे मला इथे येऊ दे नाही जमायची हाकालपट्टी केली ना तर नावाची मोठी बसतानी काय काय म्हणत काय होतं मला काय होतं सांगता नाही सांगणार मी काय म्हणत होतं तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला कोणतं काय म्हणलं सोडणार आहे तर काय ना तुझं काहीतरी मला म्हणत होतं मला काय म्हणत तुम्हाला एवढा चांगला माणूस आहे तुम्ही त्याच्याबद्दल असा विचार करता सोडता का तुम्हाला सगळी कामं तुमची करतो तो आणि त्याच्याबद्दल असा विचार करता कैलासबद्दल अरे कैलाससारखा माणूस भेटला हे नशीब समजा तुमचं सहन होऊन नाही राहिलं मला त्याच्याविषयी काय बोलतात चाललो मी पुन्हा येणार नाही कधी आलास ना भाऊ तू कधी आलास तू ते काय सांगत होतास पहिला माझ्याविषयी माझ्याविषयी काय सांगत होतास अरे काय नाही सांगितलं का आणि तुला सांगतो एवढ्या लवकर येण्याची काय आवश्यकता होती का अरे तू म्हणलास कपडे झाले घेऊन ये म्हणून मी आलो अरे ते एवढ्या लवकर यायला पाहिजे होतं का अरे कपडे झाले तर करू काय तिकडे अरे मला माहित आहे तू मुद्दाम म्हणून तू इथेस म्हणजे तू माझ्या बाईवर लाईन मारण्यासाठी येतोस तू काय बोललो का माझा विचार काय म्हटलं का म्हणून तुला माहित आहे तुला आतमध्ये चाल म्हणत होता तू बाईला आतमध्ये चाल म्हणत होता अरे इतके दिवस झाले मी इथे राहतो एक दिवस तरी बाईला आतमध्ये चाल म्हणलं बाई भरता सुद्धा माझ्या हातमध्ये तुला दोस्त म्हणून काय सहन करतो मी मला एक सांगते ठीक आहे चल म्हणलो बाईला हात बंद चला म्हणून म्हणालो मी बाईला विचार बाईला बाई आली काय एक तळी बेर आतमध्ये तुम्हाला एक सांग खरंच तो तुला आतमध्ये चाल म्हणत